विषय पाहणार आहोत आणि या विषयामध्ये आपण म्हणी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत। मग म्हणी म्हणजे काय, ह्या प्रकरणावरती परीक्षेला प्रश्न कशा रीतीने पडतात, त्या प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं असतं, हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तसेच म्हण हे अभ्यास कसा करायचा है की नाही, आम्ही ह्या म्हणी कशा पाठ करायच्या, लक्षात कशा ठेवायच्या, ह्याचंही सोपं एक उत्तर आहे। ते म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये मोठी माणसं असतात, वयोवृद्ध माणसं, आजी आजोबा, ते नेहमी आपल्या बोलण्यामधून म्हणी या शब्दांचा प्रयोग करत असतात। म्हणजे एखादी घटना जर घडली तर त्याच्यावरती ते एक शब्द उच्चारतात, त्याला म्हणी असे म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच घरामधून सुद्धा आपण काही अभ्यास न करता सुद्धा व्यवस्थितरित्या जर दुसऱ्यांचं म्हणणं ऐकत असेल, बोलणं ऐकत असेल आपण काळजीपूर्वक, तर आपल्याला त्यातून सुद्धा शिकण्यास जास्त काही मिळत असतं। मग ह्या असतात म्हणी। अजूनही म्हणी शिकण्यासाठी आमची जी PDF तुमच्याकडे आहे म्हणींची, म्हणजे शब्द संपत्तीमधील सर्व शब्द संपत्तीची PDF आमची तुमच्याकडे आहे। ती PDF तुम्ही रोज वाचत चाला। म्हणजे काय होईल की तुमच्या डोळ्याखालून त्या जर म्हणी गेल्या तर तुम्हाला त्या लक्षात ठेवण्यासाठी अगदी सोप्या जातील, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि परीक्षेला तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देतील। तर पाहूया म्हणी हे परीक्षेला कशा रीतीने पडतात। पहा, काही प्रश्न घेतलेले आहेत मी म्हणी या विषयावरती, की म्हणींवरती प्रश्न कशा रीतीने पडू शकतात परीक्षेला। पहा, आपली पाठ आपणास दिसत नाही। काय आहे, आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ सांगा। मग या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे, ही म्हण आहे आपली पाठ आपल्याला दिसत नाही, हो ठीक आहे दिसत नाही, मग याचा अर्थ काय होतो, म्हणजे ह्याचा अर्थ समाजामध्ये काय आहे, कसला अर्थ रूढ आहे, कुठल्या अर्थाने ही म्हण म्हटली जाते, तो अर्थ आपल्याला घ्यायचा आहे। मग पहा, पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे, स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही। अर्थ बरोबर आहे, स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही, परंतु नेमका तोच जी म्हण आहे या म्हणीचा नेमका जो अर्थ आहे तोच अर्थ आपल्याला पाहिजे। इथले सगळे अर्थ बरोबर आहेत असं म्हणून चालणार नाही, जो अर्थ योग्य आहे तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही। दुसरं आहे, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत, आपले दोष शोधले पाहिजेत। आणि चौथा आहे, आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही। मग पहा, या ठिकाणी आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे शरीराचा एखादा भाग आहे आणि तो आपणास दिसत नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं जर असेल तर त्याच अर्थाने ती म्हण असेल असं नसतं, हे लक्षात ठेवायचं आहे। म्हणजेच पहा, स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही, इथे पाठ शब्द दिला आहे, इथे पाठ शब्द आलेला आहे, म्हणून हाच अर्थ आहे त्या म्हणीचा, असं होत नाही। म्हणून पहिला अर्थ देखील चुकीचा आहे, स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही असा अर्थ नाहीये त्या म्हणीचा। दुसरा पहा, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही, अगदी बरोबर आहे। आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा अर्थ काय आहे, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही। म्हणजे पहा, प्रत्येक मनुष्याला आपण जे चुकत आहोत, प्रत्येक विद्यार्थ्याला, तुम्हाला आम्हाला सुद्धा, की आपण काय करतोय हे कळत नाही, म्हणजे आपण चुकलोय, हे आपली चूक जी आहे ते आपल्याला कळत नाही। या ठिकाणी याचा अर्थ तसा आहे, म्हणजे आपली पाठ आपल्याला दिसत नाही, त्याच पद्धतीने आपली चूक, आपले दोष हे आपल्याला दिसत नसतात, याचा अर्थ असा आहे। म्हणून दुसरा जो आहे तो अगदी बरोबर आहे। तिसरा पहा, नेहमी सगळेच्या सगळे पर्याय बघायचे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। आपले दोष शोधले पाहिजेत, हा चुकीचा आहे। आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही, हा देखील चुकीचा आहे। म्हणजेच या ठिकाणी आपली पाठ आपल्याला दिसत नाही ह्या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे। आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, पुढील म्हण पूर्ण करा। आता म्हण पूर्ण करायची आहे, अर्धी म्हण दिलेली आहे त्या ठिकाणी आणि ती म्हण पूर्ण करायची आहे। मग अशा स्वरूपाचा जर अगदी सोप्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणी वाचलेल्या पाहिजेत, बरोबर की नाही। जर म्हणी वाचलेल्या असतील तर तुम्हाला ती म्हण पूर्ण आपोआप करता येईल, पण तुम्ही म्हणीच वाचल्या नसतील, तर तुमच्या डोळ्याकडून त्या म्हणीच गेल्या नसतील तर ते तुम्हाला कळणारच नाही। त्यासाठी आमची PDF जी तुमच्याकडे आहे ती पाठ करा, वाचत चला, ठीक आहे। मग पहा, अर्थ या ठिकाणी म्हण काय आहे, हलवायाच्या घरावर डॅश अशी म्हण आहे, हलवायाच्या घरावर डॅश। 4 पर्याय दिलेले आहेत, मिठाई, दरोडा, विमान, तुळशीपत्र। काय दिलेलं आहे,
मिठाई, दरोडा, विमान, तुळशीपत्र. मग हलवायाच्या घरावर मिठाई असं होत नाही. हलवाई आहे म्हणजे मिठाई तो विकणारा आहे म्हणून तो हलवाई. मिठाई हा शब्द त्याच्याशी जुळणारा आहे म्हणून तो शब्द येत नाही. ठीक आहे. त्यानंतर पहा दरोडा. हलवायाच्या घरावर दरोडा म्हणजे हलवाई हा श्रीमंत असतो म्हणून त्याच्या घरावर दरोडा पडतो असं देखील होत नाही. हलवायाच्या घरावर विमान असं देखील होत नाही. घरावरतून विमान जातं त्या पद्धतीने तुम्ही जर अर्थ काढत असाल तर तसं होत नाही. मग काय तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र हे या म्हणीचं अगदी योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हण कशी आहे तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र अशा पद्धतीची म्हण आहे. म्हणून म्हणी तुम्ही वाचत चाला कारण की म्हण पूर्ण करा असा देखील प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवायचे. म्हणींचा अर्थ सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि म्हणी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. म्हणून अर्थ आणि म्हण हे दोन्ही वाचायचे आणि दोन्ही पाठ करायचे. ठीक आहे. म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. खालील म्हण ओळखा व त्यातील सुरुवातीपासून दुसरे व शेवटून दुसरे अक्षर ओळखा. पहा प्रश्न कसा आहे. खालील म्हण ओळखा व त्यातील सुरुवातीपासून दुसरे व शेवटून दुसरे अक्षर ओळखा. मग म्हण या ठिकाणी ह्या बॉक्समध्ये म्हण वाकडे तिकडे त्याची अक्षर जे आहेत ते उलटसुलट इकडे तिकडे दिलेली आहेत. ते आपल्याला व्यवस्थितरित्या जुळवायचे आहेत. शब्द तयार करायचे आहेत. त्या शब्दांपासून वाक्य बनवायचं आहे म्हणजेच म्हण तयार करायची आहे. आणि त्या म्हणीतील शेवटून सुरुवातीपासून दुसरे आणि शेवटून दुसरे हे दोन अक्षरे जे आहेत ते शोधायचे आहेत आणि ते पर्यायामध्ये आपल्याला कोठे आहेत ते टिक मार्क करायचे आहे, शोधायचे आहे. मग सगळ्यात आधी अशा स्वरूपाचा वेगळ्याच पद्धतीचा प्रश्न कोड्यात्मक म्हणजे कोड विचारलेला आहे. या ठिकाणी कोड दिलेला आहे ते सोडवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. पेपरमध्ये कोड येत असतात. तुम्ही पेपर वाचत असताना तुम्हाला समजेल पेपरमध्ये कोड येत असतात त्याप्रमाणे हा प्रश्न आलेला आहे. मग या ठिकाणी म्हण कोणती आहे ते आपल्याला शोधायचे आहे. मग म्हणी जर तुम्ही वाचत असाल तुम्हाला म्हण या ठिकाणी वाचत असाल तर ती म्हण कशा रीतीने सोडवायची तर पहा म्हण कशा पद्धतीने सोडवायची आहे. किती दिलेली आहे म्हण. ठीक आहे. मग यामध्ये किती शब्द आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 एकूण 12 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत एकूण अक्षर आहेत 12. मग ती 12 अक्षर आपण काय करणार आहोत शब्दांच्या स्वरूपात एकत्र करणार. म्हणजे ह्या 12 अक्षरांचा शब्द आपण तयार करणार आहोत. एक एक शब्द तयार करायचे. मग शब्द कसे तयार करायचे पहा. तर 2 2 3 3 अक्षर घेऊन शब्द तयार करायचे. मग ते अर्थपूर्ण शब्द पाहिजेत असे शब्द तयार करायचे. ठीक आहे. मग पहा व ळ सा आपण जे शब्द घेणार आहोत मी हे शब्द जे घेतलेले आहेत ते मी वरती लिहितो. या ठिकाणी पहा जो शब्द घेतलेला आहे मी शब्द कोणता घेतलेला आहे व ळ सा हा शब्द मी घेतलेला आहे. ठीक आहे. पहा मी जो शब्द घेत आहे किंवा जी मी अक्षर या ठिकाणी मी जी अक्षर घेत आहे त्या अक्षरांचा मी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द तयार करत आहे. मी जी अक्षरे या ठिकाणी घेत आहे त्यांचा मी योग्य आणि अर्थपूर्ण शब्द तयार करत आहे. आणि त्याच बरोबर पहा आणि त्याच बरोबर या ठिकाणी मी त्या शब्दांना काय करत आहे अक्षरांना काय करत आहे गोल करत आहे. का करत आहे गोल कारण की आपण डबल पुन्हा पुन्हा ती अक्षर घ्यायला नको. म्हणजे या ठिकाणी एकदा ते अक्षर घेतलं की पुन्हा ते अक्षर घ्यायचं नाही. मग पहा मी या ठिकाणी हे 3 अक्षर घेतले म्हणून त्यांना मी काय केलेलं आहे गोल केलेला आहे. ठीक आहे. मग वळ सा या 3 शब्द अक्षरांचा मी एक शब्द तयार केलेला आहे. पुढे पहा वळ सा पुढची 3 अक्षर मी घेतली का त खे. मग यांचं काय मी तयार का खे त का खे त. पहा पुढचे 3 शब्द घेतले मी त्यांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार केला काखेत. कळ सा पुढचं पहा क ळ सा कळ सा. पुढचा देखील मी अक्षरांचा शब्द बनवलेला आहे आणि त्या अक्षरांना मी गोल केलेला आहे. आणि आता राहिलेली किती अक्षर आहेत तर 3च अक्षर राहिलेत. गा ला वा ला गा वा गा वा ला असा शब्द तयार होतो गा वा ला. मग पहा ह्या अक्षरांचा जे अक्षर घेतलेले आहेत त्यांना मी गोल केलेला आहे आणि ह्यातली सगळीच्या सगळी अक्षर घेतलेली आहेत मी 12ची 12 आणि वरच्या
जी वाक्य तयार झालेलं आहे, म्हणजे जे शब्द तयार केलेले आहेत मी, मला ह्याचं वाक्य बनवायचं आहे, पण त्याआधी 12 अक्षर आहेत का हे बरोबर चेक करायचं आहे आपण या ठिकाणी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. म्हणजे आपण सगळेच्या सगळे अक्षर या ठिकाणी घेतलेले आहेत आणि शब्द देखील आपण योग्यरित्या बनवलेले आहेत. ठीक आहे. मग आता ह्या शब्दांचं काय करायचं आहे, वाक्य, अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे, म्हणजे ती म्हण तयार होईल. मग पहा, वळसा काखे कळसा गावाला. म्हणी जर तुम्ही वाचले असतील लगेच सुटेल. काय येणार मग, काखेत कळसा गावाला वळसा. काखेत कळसा गावाला वळसा. काखेत कळसा गावाला वळसा अशा रीतीने या ठिकाणी ती म्हण आपण शोधून काढलेली आहे. आणि आता ही म्हण शोधून काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न काय दिलेला आहे पहा, सुरुवातीपासून या ठिकाणी म्हण आहे, मग यातली सुरुवातीपासून दुसरं अक्षर कोणतं आहे पहा, 1 2 खे. कोणतं अक्षर आहे, खे हे अक्षर आहे, खे दुसरं अक्षर. आणि शेवटून दुसरे अक्षर ळ हे अक्षर आहे. मग खे आणि ळ हे 2 अक्षर या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. इथलं खे आणि इथलं ळ हे अक्षर आपल्याला मिळालेलं आहे. मग ते अक्षर कुठे आहेत पहा, या ठिकाणी काळ आहे नाही, आपल्याला खे आणि ळ हे अक्षर पाहिजे. तळ आहे नाही, कळ आहे नाही, खेळ पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी खे आणि ळ हे दोन्ही अक्षर या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजेच म्हण कशा रीतीने आपण हे जे कोडच दिलेला आहे, बरोबर की नाही, कशा रीतीने आपण सोडवली. पहा, अजून एकदा सांगतो मी, अक्षर आपण मोजली, त्या अक्षरांचे शब्द तयार केले, शब्द तयार करण्यानंतर आपण गोल केले, म्हणजे ते डबल पुन्हा पुन्हा येऊ नयेत म्हणून, बरोबर की नाही. आणि ते अक्षरांचे शब्द तयार केले, अर्थपूर्ण शब्द, आणि पुन्हा त्या शब्दांचं एकत्र करून अर्थपूर्ण वाक्य तयार केले, आणि ते ऑटोमॅटिक काय झाले, मग म्हण तयार झाली. आणि मग आपण विचारला जो प्रश्न आहे तो सोडवलेला आहे, आणि त्याचं उत्तर काय आलेलं आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हा झाला प्रश्न कशा पद्धतीचा सोडवला आहे तुम्हाला समजला असेल. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. पुढील प्रश्न पहा काय आहे, जन व मन हे शब्द असलेली म्हण सांगा. जन व मन हे शब्द असलेली म्हण सांगा असा प्रश्न आहे. आणि त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनात पाय, जनात काय. मनात पाय, जनात काय. तिसरा पर्याय आहे, जगात नाही ते मनात कसे येईल. जगात नाही ते मनात कसे येईल, हा तिसरा पर्याय आहे. आणि चौथा आहे, जनतेच्या मनात परमेश्वर. चौथा पर्याय काय आहे, जनतेच्या मनात परमेश्वर. असे 4 पर्याय आहेत. आणि विचारलेलं काय, जनमन हे शब्द. मग जर तुम्ही पाहिले, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, या ठिकाणी मन जन हे दोन्ही शब्द आलेले आहेत. त्यानंतर पहा, इथे मन आणि इथे जन दोन्ही शब्द आलेले आहेत. तिसरा पर्याय पहा, जनात नाही जन आणि इथे मन दोन्ही शब्द आलेले आहेत, बरोबर. त्यानंतर पहा, जनतेच्या आणि मनात इथं पण दोन्ही शब्द आलेले आहेत. म्हणजे 4ही पर्यायांमध्ये विचारलेले दोन्ही शब्द आलेले आहेत सर्व म्हणींमध्ये. मग या ठिकाणी योग्य म्हण कोणते असेल, त्यासाठी म्हण आपल्याला व्यवस्थितरित्या माहित पाहिजे की त्या म्हणी नेमकी काय आहे. तर पहा, ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही योग्य म्हण आहे. पहिलीच म्हण जी ऐकावे जनाचे, करावे मनाचे ही अगदी योग्य म्हण आहे या ठिकाणी. दुसरी जी आहे, मनात पाय जनात काय, ही चुकीची आहे. अशा पद्धतीची म्हण नाहीये ती. जनात नाही ते मनात कसे येईल, हे देखील चुकीची म्हण आहे, ही देखील येत नाही. जनतेच्या मनात परमेश्वर ही देखील चुकीची आहे. म्हणजे म्हणी जर पाठ असेल तर लगेचच तुम्हाला उत्तर सुचेल. ठीक आहे. म्हणजेच ऐकावे जनाचे, करावे मनाचे ह्या म्हणीमध्ये हे 2 शब्द आहेत आणि ती योग्य म्हण आहे हे शब्द असलेली. म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता पहा पुढील प्रश्न काय आहे, काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती या अर्थाची म्हण सांगा.
आता या ठिकाणी एक म्हणीचा अर्थ दिलेला आहे आणि त्याची म्हण कोणती आहे ती शोधायचं आहे. पहा, उलटे सुद्धा विचारतात, अर्थ देतात, म्हण विचारतात, कधी कधी म्हण देतात, अर्थ विचारतात. मग या ठिकाणी अर्थ दिलेला आहे, म्हण विचारलेली आहे आणि अर्थ काय आहे तर काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. त्या व्यक्तीला काय म्हणतात? जी फक्त आपलं काम पूर्ण करण्यासाठी जवळ येते अशा व्यक्तीला काय म्हणतात? त्यासाठी एक म्हण आहे त्या व्यक्तीसाठी. मग त्याला काय म्हणतात? 4 पर्याय दिले आहेत. पेरावे तसे उगवते, दिव्याखाली अंधार, कामापुरता मामा आणि यापैकी नाही. पण यापैकी नाही चौथा जो पर्याय आहे तो कधी निवडणार आहोत आपण? ज्या वेळेस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर इतर पर्यायांमध्ये नसेल त्यावेळेसच आपण तो चौथा पर्याय यापैकी नाही हा निवडणार आहोत. हे लक्षात घ्यायचं. मग पहा, पेरावे तसे उगवते म्हणजे तुम्ही जसे कर्म करणार आहात, तुम्ही जे कार्य करणार आहात त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुम्हाला फळ देखील चांगलं मिळणार, तुम्ही वाईट कार्य केलं तर तुम्हाला फळ देखील वाईटच मिळणार. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती हा त्याचा अर्थ येत नाही. म्हणजे पहिलं जो अर्थ आहे पर्याय तो चुकीचा आहे. दुसरा पहा, दिव्याखाली अंधार म्हणजे काय तर मोठ्या माणसांमध्ये देखील दोष असतातच असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे थोर पुरुष जरी असले, मोठी माणसं जरी असली तरी थोडा का होईना त्यांच्यामध्ये दोष असतोच असा त्याचा अर्थ असतो. म्हणून हा अर्थ आणि ह्याचा अर्थ जुळत नाही म्हणून तो देखील चुकीचा आहे. दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा पर्याय पहा, कामापुरता मामा म्हणजे काय तर काम साधण्यासाठी जो व्यक्ती जवळ येतो आणि काम झाले की दूर जातो त्याला काय म्हणतात? कामापुरता मामा. म्हणजेच या ठिकाणी या अर्थाची जी म्हण आहे ती आहे पर्याय क्रमांक 3. अगदी योग्य म्हण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि इथं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर ह्या पर्याय मिळाल्यामुळे चौथा जो पर्याय तो आपोआपच रद्द होतो, तो घेता येत नाही. म्हणून ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कामापुरता मामा. म्हणजेच आज आपण म्हणी ज्या आहेत त्या कशा रीतीने आपल्याला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात, प्रश्नांचं स्वरूप कसं असू शकतं ते आज आपण